पुण्यावरून कोचीला एकच नॉनस्टॉप फ्लाइट आहे. ती पण रात्री 3ला पोहोचते. मी आधीच रेंटेड कार बुक केलती. तेव्हा तिथे एकदम टाईमला आला रात्रीच्या 3ला. 2-3 तास तिथं आम्ही एका हॉटेलला आराम केला आणि डायरेक्ट मुन्नारकडे चाललो. रस्ता एकदम चांगला आहे, पण मध्ये एखादा चुकलो आम्ही. त्यामुळं असला एक बारीक रस्ता लागलेला. त्याच्यानंतर आम्ही बुक केलेल्या डायरेक्ट हॉटेलवरती जाऊन पोहोचलो. हॉटेलवर पोहोचल्या-पोहोचल्या दादाने डायरेक्ट रूमच्या गादीवरतीच उड्या मारायला सुरुवात केली. रूममधला व्ह्यू दाखवतो. एकदम असा जंगलामध्ये असली रूम होती. त्यानंतर डायरेक्ट उन्हातान्हाचं आम्ही पुलामध्ये गेलो. पोहता-पोहता 2-4 तास आम्ही तिथंच डायरेक्ट पोहलो आणि त्यानंतर पुढचा सफर डायरेक्ट मुन्नारकडे चालू केला. आमची रूम मुन्नारच्या थोडीशी अलीकडे आहे. इथं सगळीकडे चहाचं मळ आहेत, पण कोणी त्यांच्या चहाच्या मळ्यात शिरून देत नाही. तरी पण बळजबरी इथं बोर्ड लावलेलाच आत जाऊ नका, तरी पण आम्ही चहाच्या मळ्यात शिरलो फोटोशूटला. एकदम मस्त असा व्ह्यू रोडवरून दिसतो, तो बघितला. दुसऱ्या दिवशी आम्ही डायरेक्ट आलेपीकडे निघालो मुन्नारमधून. जाताना 2-3 ठिकाणी झिपलाईन होती. मग एका ठिकाणी आम्ही ट्राय केली. स्वराने आणि ह्यानी झिपलाईन केली. रस्ता सगळीकडे एकदम मस्त होता. मुन्नारमध्ये चहाचे मळे आणि नंतर इथं डायरेक्ट अननसाची झाडं लावली. ह्याच्या आधी कधी पाहिलेली नव्हती अननसाची झाडं. त्यामुळे 2-4 ठिकाणी थांबलो आणि अननसाची झाडं कशी आहेत पाहिली. ही बहुतेक उन्हाने त्यांना झाकून ठेवलेली आहेत. असं बंगल्याच्या शेजारी ही निळ्या पडद्याखाली सगळी अननसाची झाड आहे. त्यामुळे तिथं अननस पण एकदम स्वस्त आहे आणि असंच पुढं पण अननस विकायला ठेवलेले आहेत. ₹50त एक अननस आम्ही त्यांच्याकडून कापून-बिपून घेतलं. त्याच्यानंतर इथं रबराची पण झाडं दिसली. जंगलासारखे सगळे रबराची झाडं होती. तिथं आम्हाला नंतर कळलं हे कसलं तरी चॉकलेटचं का कोकोचं पण झाड आहे. ते आम्हाला माहीत नव्हतं. ते पण बघितलं. त्याच्यानंतर खायला आम्ही तिथं एका ठिकाणी असल्या फळाच्या ह्याच्यावरती गेला. वेगळ्या टाईपचे कसले तरी द्राक्ष होते. फेव्हरेट असल्यामुळे मी काळे द्राक्ष खायला घेतले. इकडं पण गॅसचा तुटवडा असल्यामुळं आमच्या जरा खायची अडचणच झाली. जसं-जसं आलेपीच्या जवळ गेलो, तसं-तसं नुसतंच पाणी आणि या बोटी दिसायला लागल्या. आलिशान अशा मस्त रिसॉर्टमध्ये आम्ही गेलो. फक्त 6,000-7,000 पण नाही, 4,000-5,000त बुक केलं ते हॉटेल. एक साईडला अख्खा बॅकवॉटरचा लेक आणि इथं मोठा असा स्विमिंग पूल. मग काय वाट न बघता लगेच स्विमिंग पूलमध्ये आलो आणि उड्या मारल्या. बाकीचं फिरण्यापेक्षा स्विमिंग पूलमध्येच आम्ही सगळ्यात जास्त मजा केली. रात्रीचं इथं इनडोअर 2-4 गेम घेतलं आणि सकाळी यांच्यातर्फे आम्हाला फ्रीमध्ये ब्रेकफास्ट होता. इतकं सगळं ब्रेकफास्टमध्ये आयटम होतं, त्यामुळे आता दुपारच्या जेवणाची चिंता गेली. ज्यूसन-बिसन, चहा सगळे इथंच वडावड केली आणि आम्हाला बॅकवॉटरला फिरायला न्यायला ही एक बोट आली. बोटीमध्ये डायरेक्ट हॉटेललाच येऊन थांबली. त्याच्यामुळे डायरेक्टच हॉटेलमध्ये आम्ही 5-7 जण बोटीत, दुसरं कोणीच नाही आणि तेव्हा आम्हाला ह्या बेटावरती घेऊन जाणार होता. बेटावरती काय आहे का नाही बघायला माहीत नाही. सगळं जंगलच होतं. इथं झाडाच्या वरती असलं काहीतरी खावंच भेटलं. पहिल्यांदा मी चढून पाहिलं आणि दाद्या पण लगेच वरती झाडावरती चढायला आला. वरून पण काही लय वेगळा व्ह्यू नव्हता. पण पाण्यातली सकाळ-सकाळ आमची एकदम मस्त 1-1.5 तास या बोटमध्ये आम्ही तिथंच फिरत होतो. या लेकच्या सगळ्या बाजूला सगळे एकदम मस्त-मस्त असे रिसॉर्ट होते. त्यामुळे ते आम्ही रिसॉर्टवर होतो आणि आम्ही आमच्या शेवटी रिसॉर्टला आलो. त्याच्यानंतर आता आम्हाला परत कोचीकडे जायचं होतं. आमची फ्लाइट रात्रीची लेट होती आणि आमच्या अख्ख्या रोडमध्ये सगळीकडे समुद्रच होता. रोड इतके मस्त होते, की रोडच्या बाजूला सगळे एकदम मस्त व्ह्यू होता आणि रस्त्यात थोडं खड्डे-बिड्डे